आपण बघू शकता आपले वडे छानपैकी तळून तयार झालेले आहेत। आता मी हे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवतो। नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे चना डाळीचे खमंग वडे। त्यासाठी बघा, एक पाव किलो चना डाळ जी आहे ना ती 7-8 तास भिजवून ठेवली होती। ही आपल्याला मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायची आहे। नंतर बाकीचे साहित्य बघा, हे 2 कांदे बारीक कापून घ्यायचे, ही कोथिंबीर घेतली, हा मी ठेचा घेतला, ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आहेत। हळद घेतली, अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचे तिखट टाकायचं, 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा ओवा घेतलाय, हा हातामध्ये क्रश करून तो टाकायचा। मिरच्या तोंडी लावायला तळून घ्यायच्यात आणि हिंग घेतलाय। एवढं सगळं साहित्य आपल्याला लागतं। आता आपण सर्वप्रथम जे आहे ही जी चना डाळ आहे ना त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि जाडसर वाटून घेऊयात आणि कांदा बारीक करून घेऊयात। आपण बघू शकता चना डाळीचं आपण चांगलं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे, कांदा कापून घेतलेला आहे। आता एक एक पदार्थ आपल्याला ह्याच्यात आवश्यकतेनुसार घालायचे आहेत। सगळ्यात पहिले जे आहे ना ते आपण 1 चमचा ओवा जो आहे हा असा क्रश करायचा, हात स्वच्छ धुवून घेतले, हा ह्याच्यात टाकायचा। नंतर तिखट टाकायचं, हळद टाकायची अर्धा चमचा। हा जो ठेचा आहे याच्यामध्ये 2 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण याचा मी छानपैकी ठेचा करून घेतला, हा टाकायचा। थोडी कोथिंबीर टाकायची चवीपुरती आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ पहिले थोडं टाकून पाहायचं, नंतर वडे तळताना जे आहे आपण टेस्ट करून पाहू शकतो, कमी झालं असेल तर आपल्याला टाकता येतं। आता आपण हा कांदा टाकून घेऊयात। कांदा थोडा जास्त झाला होता, कमी टाकलं ते। आता हे सगळं आपण जे आहे ना छानपैकी हाताने कालून घ्यायचं। हिंग टाकायचा राहिला होता तो टाकून घेऊयात, एक अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, हिंगाने चव पण खूप छान येते। आता आपण वडे तळायला सुरुवात करूयात। मी कढईमध्ये तेल तापून ठेवले, गॅस पॉवर थोडी मोठी करूयात। आता सगळ्यात पहिले जे आपल्याला 4-5 मिरच्या जे आहेत ना त्या तोंडी लावायला तळून घ्यायच्या, या देठासहित तळायच्या असतात। मिरच्या तळून झाल्या। आता हे जे आपण मिश्रण तयार केले ना वड्याचं त्याच्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला गरम तेल टाकायचं मोहन म्हणून, म्हणजे वडे जे आहेत ते चांगले खुसखुशीत होतात। आपण वडे जे आहे ना त्या हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे वडे छान तयार होतात। छोट्या साईजचेच वडे तयार करायचे, त्याला गोलसर आकार द्यायचा आणि हा वडा जो आहे ना हा असाच्या असा ह्याच्यात सोडायचा। आता आपण वडे एकदा पलटून घेऊयात, छान खुसखुशीत तळून झालेत बघा, इतके छान आणि खुसखुशीत लागतात हे वडे। बघा आपण पहिला लॉट 3 वड्याचा छानपैकी तळून झालेला आहे, हा असं झटकायचं म्हणजे याच्यातलं तेल निथळून जातं। आता ह्या पद्धतीने आपण बाकीचे पण वडे तळून घेऊयात। हा आपण बघू शकता आपला सेकंड लॉट पण छानपैकी तयार झालाय वड्याचा। एक वडा मी टेस्ट करून पाहिला, त्यात थोडंसं तिखट कमी पडलं होतं, मीठ कमी पडलं होतं, ते टाकलंय। आपण बघू शकता आपला दुसरा लॉट पण छानपैकी तयार झालाय, तो आता आपण काढून घेऊयात बाहेर। आता आपण तिसरा लॉट टाकूयात।
आता हे जे वडे असतात नाही थोडेसे पतल्या साईजचे करायचे, म्हणजे काय आतून पण छानपैकी खरपूस तळले जातात. जर का जाडसर केले तर आतनं तळले जात नाही. आपण बघू शकता आपले वडे छानपैकी तळून तयार झालेले आहेत. आता मी हे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवतो. आपण बघू शकता चना डाळीचे आपले खमंग वडे तयार झाले आहेत. तोंडी लावायला तळलेली मिरची आहे आणि ह्या दोन्ही चटणीची रेसिपी जी आहे मी ऑलरेडी दाखवलेली आहे. ही पुदिन्याची चटणी आहे आणि खेकडा भाजीच्या वेळेस मी चटणी दाखवली होती ना, ती ही चटणी घेतलेली आहे. माझी जर का ही चना डाळीच्या खमंग वड्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. पण आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे. हे वडे जे आहेत ना हे मुलांना खूप आवडतील. हे प्रोटीनयुक्त वडे आहेत आणि संध्याकाळचा नाश्ता जो आहे मुलांचा किंवा तुम्हा सगळ्यांचा त्यासाठी पण हे वडे खूप चांगली रेसिपी आहे. आपण करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.